आपण पाहत आहात गलाई समाचार. नगरीमध्ये आज जिल्हा परिषदच्या निमित्तानं आपण सर्वजण मतदार बंधू भगिनींना आपण एकत्र जमला आहात. आज या बैठकीसाठी आपल्या तालुक्याचे सांगली जिल्हा मध्यवर्तीचे संचालक माननीय तानाजीराव पाटील आहेत, त्यांनी आता आपल्याला सर्वांनाच मार्गदर्शन केलं. मी आता नाव कुणाचाही करत नाही. या परतुंडी जिल्हा परिषद गटातून सर्वच गावातून सर्वच मतदार बंधू आणि ज्येष्ठ पदाधिकारी आपण सर्वजण आला आहात. आज बोलायचं झालं तर मी करतुंडी जिल्हा परिषद या गटामधून शिवसेना या पक्षाच्या चिन्हावर धनुष्यबाणा चिन्हावर उभा आहे. तसेच आज आपल्या करतुंडी पंचायत समिती गणातून डॉक्टर मीनाक्षीताई उमेश पुजारी या आपल्या करतुंडी पंचायत समिती गणातून उभे आहेत. तसेच आपल्या नेलकंजी पंचायत समिती गणातून सुनीताताई जगन्नाथ सरगर या आपल्या हिवतडगावच्या त्या पंचायत समिती गणातून उभे आहेत. आज आपला हा पश्चिम भाग तुम्हाला माहिती आहे. आता अध्यक्ष बोलले, आबा बोलले, बऱ्याच जणांनी तुम्हाला मार्गदर्शन बोललं आणि आज स्वर्गीय लोकनेते मोहन काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बोलून तेवढं आज कमी आहे. आज आपल्या पश्चिम भागातच नाही तालुक्याचं जरी विचार द्या तर असं ती वेळ आपल्याला पुरणार नाही एवढं त्यांचं काम आहे. आज आम्ही सुद्धा काकांच्या पश्चात आज सुद्धा हे आमच्या परीनं काय कामं होतील. आज गाण्यांचे आबा बोलले, बरेच जण आज आपले कटरे साहेब बोलले, सगळ्यांनी सांगितलं बरेच किस्सा असतील, काय घडामोडी असतील. आज काकांना सुद्धा आपल्यातनं जाण्याचं काही वय नव्हतं. अचानक काका आपल्यातनं निघून गेले. ती काय शेवटी त्यांचा एक काळ होता की एक कमी ह्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी आज एक आपल्याला एक डाऊन दिली की काय असते विकास कामाच्या बाबतीत. आज मी जास्त काही विकास कामाच्या बाबतीत बोलणार नाही. आज आपल्या करतुंडी जिल्हा परिषद गटामध्ये असू द्याल, तालुक्यामध्ये असत्याल, स्वर्गीय अनिल भाऊ असतील, अनिल भाऊच्या सुद्धा पश्चात मी बघितलं. आज गेल्या निवडणुकीला तुम्ही मला ह्या भागातून भरपूर प्रतिसाद चांगला दिला. आज आम्ही त्याच्यानंतर अनिल भाऊंच्या सहवासात आलो आणि आज अनिल भाऊ सुद्धा कामाची पद्धत बघितली. आज मंत्रालयाला आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्या संगत गेलो, बाकी कामाचा ते अनिल भाऊंच्या संगत गेलो. मला ते अनिल भाऊची काम करण्याची पद्धत सेम काकांच्या वाणी वाटली. आज त्यांच्याच पावला आज सुहास भैया असतील, अध्यक्ष असतील, त्यांची सुद्धा काम करण्याची पद्धत बघितली आणि आम्ही एक निर्णय घेतला की आपण त्यांच्या समवेत राहायचा. मग येणाऱ्या बऱ्याच निवडणुका असतील, आम्ही त्यांच्या संगत राहिलो. आता सुद्धा ह्या जिल्हा परिषदला मी सर्वांचं एक म्हणणं आलं की भैया अजून एकदा ओपन झालंय, तुम्ही सर्वांनी उभा राहा म्हणून मी सर्वांच्या खात्री अजून एकदा तुमच्या आपल्या करतुंडी जिल्हा परिषद गटामधून मी उभा आहे. मी एकच तुम्हाला जास्त काय मी बोलणार नाही, विकास कामाच्या बाबतीत काय बोलायची गरज नाही, पण मी एकच सांगतो की जिल्हा परिषदला तुम्ही मला एकदा चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद द्या मतदान रूपी. मी असेल, डॉक्टर मीनाक्षीताई असतील, समिती गणाच्या सुनीताताई असतील, यांना तुम्ही चांगल्या पद्धतीनं आम्हाला मतदान रूपी धनुष्यबाण चिन्हावरील आज आपल्याला एकच मिशन असेल, तिथं माझं पहिलं चिन्ह असेल धनुष्यबाण. या चिन्हासमोर तुम्ही बटन दाबा, त्याच्याच खाली दुसरं आपल्या पंचायत समितीचे डॉक्टर ताई असतील, त्यांचंही धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. या रूपी तुम्ही आज श्री सिद्धनाथाच्या चरणी एक तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि तिथून पुढच्या जे आज बरेच काही प्रश्न असतील ते नक्कीच आम्ही आज आपल्यावरच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि मी थांबतो, जास्त काही बोलत नाही. बराच वेळ लागला केलेला आहे. सांगतो जय हिंद जय हिंद जय भारत. अहिल्यादेवी होळकर यांना स्मरून, तसेच आपले अध्यक्ष माननीय आमदार सुहास भैया, जयदीप भैया यांच्या सहकार्याने आपण शिवसेना या गटातून उभे आहोत. माझं फक्त मला राजकारणात अजिबात रस नाही, फक्त तुमचा अधिकार आणि आरोग्य हे हेतू घेऊन आपण याच्यामध्ये उतरलेलो आहोत. तर आपल्या गावाचा विकास, एकतर मी तुमची उमेदवार म्हणून इथं उभीच नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी तुमची सून, मुलगी, बहीण या नात्याने मी या क्षेत्रामध्ये उतरलेले आहे. अजूनही आपल्या गावामध्ये महिलांना पाहिजे असा विकास झालेला नाही किंवा वाड्या वस्तीवरची अजून जी सुविधा असू द्या, अजूनही ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासारखं आहे. आणि त्या सुविधा, पायाभूत सुविधा असतील किंवा शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न असतील, बाकीच्या महिलांच्या बचत गटाच्या अजून भरपूर योजना आहेत. मी त्याचा डिटेलही अभ्यास केला. अजून भरपूर योजना आहेत. लखपती दिदी असू दे, 50% महिलांना सवलत तर आहेच प्रत्येक क्षेत्रामध्ये. तसेच अनेक योजना असतील. ह्या सगळ्या योजनांसाठी आपण प्रयत्नशील राहू, तुम्हाला साथ देऊ. तुमची साथ माझा विश्वास, महिलांचा विकास हाच माझा ध्यास.
आपली साथ असू दे, धनुष्यबाणाला मतदान करावे का जयदीप भैया भोसले आणि मला आशीर्वाद द्या मतदान रूपे, एवढंच मी आवाहन करते.